तुमच्या जवळ येऊन बसले ना की थोडं मन शांत होतं बघा. आज अक्षय तृतीया ना, तर गाडे पाटलांकडचे सगळे जेवायला आले होते. सगळं छान झालं, पण नंतर मिठाचा खडा पडायचा तो पडलाच. ते गाडे पाटलांकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एका जोगतिणीने भाकीत केलंय भावनाच्या बाळाबद्दल. सगळं ठीक होईल ना सासूबाई? होईलच. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तो आता कुठलंही विघ्न आणणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का सासूबाई, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट घडते. काही गोष्टी बऱ्या पण घडतायत. आज ना जयंतराव पण आले होते. त्यांना पण वाण द्यायचा होता ना, आणि त्यांना कसं बोलवायचं काय असे सगळे प्रश्न मनात होते. पण देवानेच उत्तर दिलं. आपल्या जानूने स्वतःच त्यांना आमंत्रण दिलं की घरी जेवायला या म्हणून. आणि नुसतं तेवढंच नाही सासूबाई, जानू मगाशी जयंतरावांना बाहेर सोडायला गेली होती गाडीपर्यंत, आणि मग बराच वेळ आत आलीच नाही. शतपावली करत होतो दोघं. का कोणास ठाऊक असं वाटतंय की आपली जानू ना जयंतरावांच्या प्रेमात पडते हळूहळू. पण देव करो आणि तसंच हो. जयंतरावांबद्दल इतकं वाईट वाटतं ना आम्हाला. म्हणजे आपली जानू घरी परत आली, सगळ्यांना ओळखते, पण नेमकं त्यांना ओळखत नाही. जानू तुम्हाला ओळखतेस, ट्राय टू रेकग्नाइज मी. तू ओळखतेस मला. त्या व्यक्तीला ओळखत नाही ज्या व्यक्तीचं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे कदाचित. पण आता चित्र बदलताना दिसतंय. देव करो आणि मला आणि यांना जे वाटतंय ना तसंच हो. सासूबाई, काय झालं? तुम्हाला आराम करायचा आहे का? माझी बडबड सुरू झाली की झाली. नाही नाही, माफ करा. आणि तुमच्या दोन्ही नातींची काळजी करू नका. त्यांचं सगळं चांगलंच होणार हो, कारण त्यांच्या आजीचा आशीर्वाद आहे ना त्यांच्या पाठीशी. तुम्ही आराम करा. झोपा.